चला तर मग मंडळी, बघा ही आईस्क्रीम किती क्रीमी दिसते ना. यात मी कोणत्याही प्रकारची बाहेरची क्रीम न वापरता त्याचसोबत बीटर किंवा बर्फाचे खडे वापरलेले नाही. फक्त अर्धा लिटर दूध आणि घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून आपण एकाच वेळी चिक्कू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष अशा 3 फ्लेवरची आईस्क्रीम बनवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही बाहेरून आईस्क्रीम आणणं विसरून जाल. सुरुवातीला मी ताजी आणि रसरशीत फळं घेतलेली आहे. मी इथे काही फ्रेश चिक्कू, स्ट्रॉबेरी आणि हिरवी द्राक्ष घेतलेली आहे. सर्व फळ स्वच्छ धुतले आणि चिक्कूची साल काढून बारीक कट करून घेतले. तसेच स्ट्रॉबेरी आणि द्राक्षाचे पण छोटे काप करून घेतलेले आहे. आता वळूया मुख्य प्रक्रियेकडे. गॅस पेटवला, गॅसवर पॅन ठेवले, त्यामध्ये अर्धा लिटर दूध उकळण्यासाठी ठेवले. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दूध गरम होत असताना एका बाजूला एका छोट्या वाटीत मी 1 कप थंड दूध काढून ठेवलं. यामध्ये आपण 2 चम्मच कॉर्नफ्लोअर मी आधीच 2 चम्मच मोजून घेतले होते. यामध्ये सोबतच 2 चम्मच मिल्क पावडर टाकले. मिल्क पावडरची 10 रुपयाचं पॉकेट येते, ते वापरलं तरीही चालेल. हे मिश्रण थंड दुधात मिक्स करायचं, जेणेकरून गाठी होणार नाही. उकळलेल्या दुधामध्ये हे मिश्रण हळूहळू त्यात ओतायचं आणि मंद आचेवर सतत फिरवत राहायचं. बघा गॅसवरचं सर्व मिश्रण हळूहळू कसं घट होत चाललंय. या मिश्रणामध्ये 1 वाटी साखर मी मिक्सरला आधीच बारीक करून ठेवली होती. बारीक केलेली सर्व साखर या मिश्रणात टाकून दिली. साखर टाकल्यानंतर मिश्रण थोडे पातळ होते. थोडा साखरेला पाक सुटणार, त्यामुळे एकसारखे मिश्रण हलवून घ्यावे. छान मंद आचेवर हलवून घ्यावे, ज्यामुळे तळाला लागणार नाही. आता हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी एका साईडला काढून ठेवू. हे सर्व मिश्रण अर्धा तास छान थंड होऊ देऊ. थंड झालेले मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे घट्ट होणार. आता या ठिकाणी मी मोठेवाले मिक्सरचे पॉट घेतले. आता या ठिकाणी मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये सर्व मिश्रण काढून घेऊ. यामध्ये मी अर्धी वाटी घरच्या दुधाची साय घातलेली आहे. तुमच्याकडे असेल तर थोडी साय वापरा, त्यामुळे आईस्क्रीम थोडी क्रीमी लागणार. सर्व मिश्रण या प्रकारे मिक्सरला छान बारीक वाटून घेतले. छान असे मऊ होईपर्यंत मिक्सरला फिरवणे गरजेचे आहे. सुरुवातीला मिक्सरला फिरवल्यामुळे मिश्रण छान असे सॉफ्ट राहणार, आईस्क्रीम पण सॉफ्ट होणार. एकदा फिरवलेले सर्व मऊ मिश्रण आपण या ठिकाणी 3 वाट्यांमध्ये एकसारखे विभागून घेऊ. या आईस्क्रीममध्ये कोणतेही हानिकारक प्रिझर्व्हेटिव्ह नसल्यामुळे मुलांसाठी हेल्दी व सुरक्षित आहे. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये चिक्कूचे कट करून साल काढून ठेवलेले तुकडे टाकू. आपण आधीच वाटीत काढलेले तयार मिश्रण टाकू. विकतल्यासारखा सुगंध येण्यासाठी थोडं फ्रूट इसेन्स टाकू. जर तुम्हाला कोणतेही इसेन्स नसेल वापरायचे तरीही चालेल. या ठिकाणी झाकण लावून छान अशी मऊ पेस्ट तयार करून घेऊ. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान आणि सॉफ्ट असा मऊ गर तयार झालेला आहे. आता हे सर्व मिश्रण एका छान प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घेऊ. कोणत्याही महागड्या हेवी क्रीम शिवाय फक्त अर्ध्या लिटर दूधमध्ये घरच्या घरी सोपीत सोपी आणि हेल्दी टेस्टी आईस्क्रीम तयार होते. आता या ठिकाणी पुन्हा तेच मिक्सरचे पॉट घेतले. चिकूचे मिश्रण ज्या पद्धतीने टाकले त्याच पद्धतीने स्ट्रॉबेरी पण या पॉटमध्ये टाकून दिली. आधी आपण जे काढून ठेवलं वाटीमधलं मिश्रण टाकले. 2 ते 3 थेंब स्ट्रॉबेरी इसेन्स वापरले. स्ट्रॉबेरी ही सर्वांनाच आवडती असते. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम लहान मुलं पण खूप आवडीने खातात. आणि या ठिकाणी पण मिक्सरचे झाकण लावून छान असा मऊ पेस्ट तयार करून घेतला. हा स्ट्रॉबेरीचा मऊ मुलायम पेस्ट एका डब्यामध्ये काढून घेतला. आईस्क्रीममध्ये दूध आणि साखर असल्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये द्राक्ष टाकले. त्यामध्ये दुधाचे मिश्रण आणि इसेन्स टाकून छान असे मऊ फिरवून घेतले आणि ते पण मिश्रण एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून घेतले आणि सर्व 3 डबे एका ट्रेमध्ये ठेवले. या ठिकाणी चिक्कू, स्ट्रॉबेरी आणि द्राक्ष हे 3 आईस्क्रीमचे डबे आहेत. तर या ठिकाणी आधीच कट करून ठेवलेले चिक्कू, स्ट्रॉबेरी आणि द्राक्षाचे तुकडे, हे सर्व कट केलेले फळाचे तुकडे वरतून टाकू. यामुळे आपली आईस्क्रीम दिसायला अगदी प्रोफेशनल दिसेल आणि आईस्क्रीम खाताना फळाचा क्रंच येणार. आता हे 3 डबे रात्रभर झाकून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे.
12 तासामध्ये आपली आईस्क्रीम छान अशी सेट होऊन येणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, आता आपली आईस्क्रीम अप्रतिम सेट झालेली आहे. चमच्याने काढताना बघा किती मऊ आहे. ही स्ट्रॉबेरी तर कशी वाटली मंडळी ही सोपी आईस्क्रीम? तर आता तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका.